और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब. सोडायला पाहिजे होतं, परंतु थोडंसं काही तपासणी वगैरे करण्याचा प्रयत्न आमच्या पोलीस खात्याने केलेला आहे. आमचं म्हणता येणार नाही, राज्य सरकारच्या पोलीस खात्याने, कारण आचारसंहिता येतात तर त्यांनी केला तो बरोबर नाही. मी अधिकाऱ्यांना पण सांगितलं की हे बरोबर नाही. पत्रकारिता एक महत्वाचा पत्रकार घटक आहे आणि लोकशाहीमध्ये त्यांचंही एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे आणि त्याच्यामुळं असं आता पुढं कुणी जरी झेड कॅटेगरीचे कुणी इथं आले तरी देखील आपण ती काळजी घ्या अशा पद्धतीनं त्यांना सांगितलेलं आहे. तर कृपा करून तुम्ही त्याबद्दल आमचा कुणाचा त्याच्यामध्ये दोष नाहीये हे माझ्या पत्रकार मित्रांनी सुरुवातीलाच ध्यानामध्ये घ्यावं. पत्रकार मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शहर जे बदलत गेलं, ह्या शहराने एक आकार घेत गेलं. हे 1991 ह्या शहराने मला खासदार केलं, त्यावेळेस ह्या शहराची माझी फार काही ओळख नव्हती. काही ठराविक कार्यकर्ते होते, परंतु तेव्हा एकसंघ काँग्रेस होती आणि काँग्रेसचे राजीव गांधींनी आणि आदरणीय पवार साहेबांनी मला उमेदवारी दिलेली होती आणि त्याच्यातून मला इथल्या अनेक लोकांनी आशीर्वाद दिले. काँग्रेसच्या सगळ्या नेते मंडळींनी आशीर्वाद दिले, तरुण सहकाऱ्यांनी मला मदत केली आणि मतदारांनी विश्वास टाकला. पण मला वाटतं त्यावेळेस इथं मला 35,000चं लीड मिळालं होतं. मी खूप लाख मतांनी निवडून आलो, परंतु ह्या विधानसभा मतदारसंघात. आणि तेव्हापासून मी ठरवलं की बाबा आपण राजकारणात इतके नवखे, आपला काही जास्त ओळखी नाही, परंतु निव्वळ काँग्रेसचे राजीव गांधी आणि आदरणीय पवार साहेबांच्याकडे बघून आपल्याला निवडून दिलेलं आहे आणि आपण काम केलं पाहिजे. आणि तेव्हापासून मी इथल्या कामाला सुरुवात केली. 92ला निवडणुका आल्या, त्या पहिल्यांदा कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला आम्ही सामोरं गेलो. त्यावेळेस रामकृष्ण मोरे इथं महत्वाची भूमिका बजावायचे. नानासाहेब नवले होते, माऊली लांडगे होते, अनंतराव थोपटेजी होते, मदन बापनाजी होते, कृष्णराव भेगडेजी होते, असे वेगवेगळे मान्यवर. तिरुमणी त्यावेळेस हे होते, अध्यक्ष होते, मला चांगलं आठवत आहे, आणि ते होते. असे सगळ्यांनी मिळून आम्ही सुरुवात केली. मला थोडंसं चांगल्यातलं चांगलं काम कसं करता येईल ह्या पद्धतीचा माझा प्रयत्न असायचा आणि त्याच्यातून 92ची निवडणूक लढवली. आणि तेव्हापासून माझं ह्या शहरातल्या वेगवेगळ्या जडणघडणीवर मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या विश्वासात घेऊन काम करायला लागलो. 92ची त्यावेळेसची पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नंतर 5 वर्षात आम्ही भर घातली 97ला, मग 5 वर्षात भर घातली 2002ला, परत 5 वर्षात 2007ला, परत 5 वर्षात 2012ला, परत 5 वर्षात 2017ला. 17ला मात्र देश पातळीवर नरेंद्र मोदी साहेबांची जबरदस्त लाट आली आणि त्याच्यातून माझ्यातले पण अनेक सहकारी ज्यांना मी संधी दिली होती, पदं दिलेली होती, ते माझ्यापासून बाजूला गेले. आणि एक तसा बघितलं तर एक मुद्दा असा निघाला की विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये गडबड झाली, भ्रष्टाचार झाला. त्यावेळी जे महापौर होते त्यांच्याबद्दल आरोप झाले. आता तेच व्यक्ती आज आमच्या विरोधामध्ये असणाऱ्यांचे उमेदवार झाले, म्हणजे त्यावेळेस त्यांच्यावर त्यांनी आरोप केले, आता ते तिथले उमेदवार आहेत, हे आपल्या लक्षात आलं असेल. मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, मी आपल्याला सांगेन की महाराष्ट्राच्या राजकारणात इथल्या जडणघडणीमध्ये काम करत असताना मला अनेकदा अनेक पदं भूषवण्याची संधी अनेक सरकारांच्या मध्ये मिळाली. 6 वेळेला मी उपमुख्यमंत्री झालो, पण शेवटी हे शहर कष्टकऱ्यांची नगरी, उद्योग नगरी, कामगार नगरी, छोटी छोटी गावं एकत्र येऊन झालेली नगरपालिका घारे साहेबांच्या वेळेस आणि नंतर झालेलं महानगरपालिकेतील रूपांतर, स्वर्गीय अण्णासाहेब मगरांनी त्याला दिलेली दिशा, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या शहराला दिलेले आशीर्वाद, इथं आणलेली इंडस्ट्री आणि त्याच्यानंतरच्या काळात अनेक मान्यवरांनी
आदरणीय पवार साहेबांच्या सहित सगळ्यांनी, रामकृष्ण मोरे असतील, अशोकराव मोळे असतील, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, पण या सगळ्या मान्यवरांनी आपापल्या परीनं त्याला हातभार लावण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने इथले रस्ते असतील, इथले सबवे असतील, इथले फ्लायओव्हर असतील, इथले डबल फ्लायओव्हर असतील, इथले उद्यान असतील, इथले पाण्याची व्यवस्था असेल, इथल्या ज्या ज्या काही शिक्षणाच्या संदर्भामध्ये चांगल्या प्रकारच्या दर्जादार शिक्षण संस्था आल्या पाहिजेत ह्याबद्दलचं काम असेल, किंवा इथं IT आणण्याच्या करता पवार साहेबांनी जी मेहनत घेतली, तिथं संत तुकाराम कारखाना होणार होता, तो तिथं न करता साहेबांनी तो पलीकडे नेला आणि ती जागा IT ला घेतली आणि त्याच्यावर हिंजवडीमुळं संपूर्ण चित्र, जरी ते आपल्या परिसरामध्ये आपल्याला लागून असलं तरी खूप लोक IT क्षेत्रातले आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये राहत आहेत. नंतर आम्ही मेट्रोच्या संदर्भाला गती दिली. अशा अनेक गोष्टी आम्ही करत गेलो. परंतु पत्रकार मित्रांनो, मला तुमच्या मार्फत पिंपरी चिंचवडकरांना सांगायचं, पिंपरी चिंचवडकरांनो, आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ज्या पिंपरी चिंचवडची ओळख होती, एवढी विकासाची कामं करत असताना केंद्राच्या जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन मधनं, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये JNNURM म्हटलं जायचं, करोड रुपयाचा पैसा आम्ही आणला. मला आठवतं एका काळी मी योगेश भवनला महापौर केलेलं होतं, अनेकांना केलं तसं योगेश पण होते, आणि त्यावेळेस बेस्ट सिटी इंडियातली म्हणून आपल्याला बक्षीस मिळवलेलं होतं. मला वाटतं डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार त्यावेळेस होतं. एवढं ह्या शहराचा नावलौकिक वाढून इथं ॲटो क्लस्टर असेल, इथं ॲटो हब असेल, इथं सायन्स पार्क असेल, अशा खूप काही गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये करण्याचा मनापासूनचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. त्याच्यामध्ये एक्झिबिशन सेंटर पण एक 100 एकरामध्ये मोशीच्या जवळ करण्याच्या करता आम्ही जागा घेतली. अशा खूप गोष्टी केल्या. परंतु पत्रकार मित्रांनो, कधीही ह्या श्रीमंत महानगरपालिकेला आम्ही कर्जबाजारी केलं नाही. आज 2015-16ला 4,844 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या. 16-17ला त्या 3348 झाल्या. 17-18ला ते 2957 झाल्या. 18-19ला ते 1903 झाल्या. 19-20ला 2893 झाल्या. 20-21ला पुन्हा त्या 2300 झाल्या. त्याच्यानंतर 21-22ला 1800 वर आल्या. 22-23ला 1000 वर आल्या. 23-24ला 1900 वर आल्या. 24-25ला 1700 वर, आता 2000 वर. अशा ठेवी कमी होत गेल्या. वास्तविक ह्या ठेवी वाढत जायला पाहिजे होत्या आणि ती रक्कम जवळपास आजपर्यंत ठेवीचं व्याज वगैरे भरत ते 10,000 कोटीला जायला पाहिजे होती. ह्याच्यामध्ये एवढंच नाही, कर्ज रोखे काढले आणि ते कर्ज रोखे काढून एक प्रकारे ते कर्जच आहे. कर्ज रोखे म्हणजे एक प्रकारचं कर्जच आहे. आणि अशा पद्धतीनं ह्या 10,000 कोटीच्या ठेवी असणं अपेक्षित होतं. जवळपास आता 2,000 कोटीच्या ठेवी आहेत. 8,000 कोटी रुपयाच्या ठेवी त्या ठिकाणी मोडल्या गेल्या. माझं म्हणणं की मग मोडल्या तर काम दाखवा ना, की बाबा एवढा पैसा त्या ठिकाणी गेला, आज काम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. तुम्हाला पत्रकार मित्रांनो, मला सांगायचंय, माझ्या तुम्हाला विनंती आहे, तुम्ही पत्रकारिता करता, आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून ह्या शहरामध्ये आज काय चाललेलं आहे हे आपणच पहा. एकट्या स्थापत्य विभागाचं दायित्व 2,700 कोटी रुपये दायित्व आणि पाणी पुरवठा विभागाचं दायित्व 604 कोटी रुपये. मनपाच्या इतर विभागाचं दायित्व जवळपास 4,000 कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त दायित्व आहे. आणि स्थापत्य विभागामध्ये तुम्ही बघितलं तर प्रामुख्याने नवी मुख्य इमारत, ती त्यावेळेस मीच त्याचा प्लॅन केलेला होता. मला वाटतं त्या काळामध्ये सुनील पाटील म्हणून एक आर्किटेक्ट आहे, अनेक जणांना बघितलं होतं, पण त्याच्यामध्ये आणि ते हरित सेतू, अर्बन स्ट्रीट, मुंशी हॉस्पिटल, विविध ठिकाणी असलेले सिमेंटचे डांबरी रस्ते, सिमेंटचे रस्ते, डांबरी रस्ते, मुख्य फायर स्टेशन इमारत, वाकड येथील शाळा, ओव्हरब्रिज वगैरे, हे स्थापत्यामध्ये प्रामुख्याने ही कामं आहेत. पाणी पुरवठा विभागामध्ये भामासखेडचं जॅकवेल 162 कोटी, भामासखेड ते नवलखा उमरे पाईपलाईन टाकणं 62 कोटी, त्याच्यामध्ये अजून एक नवलख उमरे आणि देऊ पाईपलाईन टाकणं 101 कोटी आणि देऊ ते चिखली पाईपलाईन टाकणं 45 कोटी, नवलख उमरे ते ब्रेक
प्रेशर टँक 38 कोटी आणि ड्रेनेज विभागामध्ये पर्यावरण अभियांत्रिकी विभागात विविध कामासाठी काढण्यात आलेले कामकाज प्रलंबित असलेल्या कामाची दायित्व बजेटपेक्षा जास्त अनेक अनावश्यक कामं केवळ रिंग करून लाटण्याचा आणि काढण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याच्यामध्ये काही डांबरी रस्ते उकळून टाकले जातात, ते पुन्हा सिमेंटचे केले जातात. अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली नव्याने वाढीव फुटपाथ आणि रस्त्यांची रचना केली जाते. मित्रांनो, आमच्या कारकिर्दीमध्ये कधी ट्रॅफिक अशी गर्दी झाली, ट्रॅफिक तुंबलंय किंवा आपण अडथळा निर्माण झालाय असं होत नव्हतं. आज कशा पद्धतीची अवस्था आहे. अहो, त्यावेळेस दापोडीवरून निघालं तर निगडीपर्यंत माणूस असाच जवळपास कुठेही सिग्नल न लागता पुढे जायचा. 8 पदरी रस्ते आम्ही केले. कधी पण कामं करत असताना दिलीप बंड असतील, श्रीकर परदेशी असतील, त्याच्यामध्ये आशिष शर्मा असतील, अशा अनेक अधिकाऱ्यांच्या बरोबर आम्ही कामं केली. सगळ्या टीमनी मला साथ दिली आणि तशा पद्धतीचे ठराव आम्ही केले आणि एक महाराष्ट्रातलं आणि देशातलं एक महत्वाची सिटी म्हणून त्याचा नावलौकिक आपण वाढवण्याचं काम केलेलं आहे. आज वाहतुकीची कोंडी जर बघितली तर सुसज्ज रस्ते आणि या सगळ्या गोष्टी, ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल, परंतु पिंपरी चिंचवड शहर आज वाहतुकीच्या कोंडीच्या विळख्यात अडकलेलं आहे. मित्रांनो, भोसरीची आता विलास आणि अजित इथं आहेत. भोसरीच्या पुलाचं भूमिपूजन करत असताना मी तिथं सांगितलं हा 2 पदरी नाही 4 पदरी झाला पाहिजे आणि तो पूल तिथं मी 4 पदरी करायला लावला. त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आज अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली अक्षरशः रस्त्यांची वाट लावलेली आहे. फुटपाथ, पार्किंग, वाहतुकीची आवश्यक असलेले रस्ते याचा कुठलाही विचार केला जात नाही. माझं काय म्हणणं आहे, व्हिजन असं असलं पाहिजे नेतृत्वाला की जास्तीत जास्त लोकसंख्या असणाऱ्या घटकाला कुठल्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे. तसं प्राधान्य इथं दिलं जात नाही. फुटपाथ मोठे करून रस्ते छोटे केले गेलेले. फुटपाथवर बऱ्याच बगलबच्च्यांनी अतिक्रमण करून तिथं मला तर कळलंय हप्तेखोरी चाललेली आहे. तिसरेच लोक हप्ते घेत आहेत. दापोडी ते निगडी रोड, पिंपरी चिंचवड ते लिंक रोड, आकुर्डी ते रावेत रोड, अशा अनेक चांगल्या रस्त्यांचं अक्षरशः वाटोळ केलेलं आहे. थोडा पाऊस झाला तरी देखील रस्ते तुंबतात. शहरात कुठेही वाहन पार्किंगची व्यवस्था करायला आता जागा ठेवली नाही. मेट्रो स्टेशनच्या खाली भर रस्त्यावर पार्किंग केलं जातं. 9 वर्षामध्ये त्यांची कारकीर्द पहिली 5 वर्ष आणि नंतर पण तसं बघितलं तर राहिली 9 वर्षात पार्किंग सुविधा विकसित केली गेली नाही. गाळे BRT रस्ता तयार असून सुद्धा वापरासाठी 9 वर्षात खुला केला गेला नाही. त्यामध्ये बेकायदा पार्किंग चालू आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून स्मार्ट पार्किंग ॲप आणि ई सायकल ही दोन्ही प्रकल्पावर खर्च केलेले कोट्यवधी रुपये पत्रकार मित्रांनो बुडाले आणि ह्या पद्धतीनं BRT कॉरिडॉरची संकल्पना मोडून मी कॉरिडॉर लगत असलेल्या इमारतीमध्ये सार्वजनिक पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली. परंतु सार्वजनिक वापरासाठी असलेले हे सर्व पार्किंग त्यांनी त्या ठिकाणी खाऊन टाकल्यासारखं परिस्थिती निर्माण केलेली आहे. मित्रांनो, मी परवा मला वाटतं 2 ठिकाणी सभा घेतल्या. एक पंकज बालेकरच्या इथं घेतली आणि दुसरी एक चिखल्याला घेतली आणि एक तळवडेला घेतली. दोन्ही ठिकाणी मी भूमिका मांडली की इथं टेंडरमध्ये रिंग केली जाते, इथं दादागिरी केली जाते, इथं मोठ्या प्रमाणावर टेंडरचे फुगवटा वाढवला जातो. मी आपल्याला पुराव्याने निश्चित देईल की तेच रस्ते जर दुसरीकडे करायचं म्हटलं तर ते कमी पैशामध्ये होतात. इथं टेंडरमध्ये खाडाखोड त्या ठिकाणी केली जाते. त्याच्याही बद्दलचे पुरावे माझ्याकडे त्या ठिकाणी आहेत. मी कुठल्याही गोष्टी विदाऊट पुराव्याच्या तुमच्याशी बोलू इच्छित नाही आणि मला कुणावरही बिनबुडाचे आरोप करण्याचं काही कारण नाही. इथं टेंडरिंग, दादागिरी, दापोडी निगडी रस्त्याच्या अलीकडे अशा पद्धतीनं वेगवेगळे भाग पाडले गेले. त्याच्यामध्ये भोसरी, निगडी, चरोली, चिखली, दिघी, मोशी या पट्ट्यात टेंडर रकमेत ॲटफार किंवा जादा दराने निविदा सादर केल्या जातात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं
25-25, 30% पर्यंतचा फरक त्या ठिकाणी असतो. आणि तुम्ही बघा काही लोकांच्या प्रॉपर्ट्या कशामुळे वाढल्या, असा काय चमत्कार घडला, असं काय त्यांनी कामं करून दाखवली, असे काय त्यांची इंडस्ट्री आहे की आज एक कोट्याधीश चे मालक हे झालेले आहेत. एक साधं उदाहरण द्यायचं, मध्ये कुत्र्यांची नसबंदी काढली, भटक्या कुत्र्यांची, आणि त्याच्यामध्ये 5 वर्षात 43,680 कुत्र्यांवर नसबंदी केल्याचा दावा केला. आणि लॉकडाऊनच्या काळात सर्व काही बंद असताना देखील 7,145 कुत्र्यावर नसबंदी केल्याचा दावा केला. 71 लाख रुपये नसबंदीवर त्या ठिकाणी बिल अदा केली. आता तुम्ही मला सांगा, जर एवढं झालं होतं तर यावर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये कुत्रे चावण्याची संख्या नागरिकांची 20,000 लोकांना कुत्रे चावले. आणि मग नसबंदी गेलेली कुत्री गेलं कुठं, आणि कुठं केलं का, झाली कुठं, कसं हे जे काही चाललंय, अक्षरशः आतापर्यंत 1,70,000हून अधिक लोकांना कुत्रे चावल्याच्या घटना घडल्या. पत्रकार मित्रांनो, ही कोर्टाने पण ही सिरियसली घेतलं. इथल्या आपल्या कुत्र्यांच्या बाबतीत नाही, इन जनरल, मी आता खरं सांगतो, इन जनरल जे काही चाललेलं आहे त्याच्याबद्दल. पण कशात पण या नसबंदीत पण पैसे खायचे, काय मिळेल तिथं पैसे खायचे. पंतप्रधान आवास योजनेमध्ये डुडुळ गावात 1190 सदनिकांचा पंतप्रधान आवास योजनेचा प्रकल्प वाढीवदारांनी निविदा मंजूर केली. निविदा 142 कोटी 89 लाखाची, परंतु प्रत्यक्षात 25 कोटी रुपये जादा दराची म्हणजे 167 कोटी 82 लाखाची निविदा मंजूर केली. पत्रकार मित्रांनो, प्राधिकरण सेक्टर 12 मध्ये क्रमांक 6,452 सदनिकांच्या प्रकल्पाची सुमारे 630 कोटी रुपयांची निविदा ही त्या ठिकाणी काढली. ती मात्र बीजी शेडकेंनी 17-18% बिलोनी घेतली. आज आपल्या इथं जे काही बांधकाम होत आहेत त्याच्यामध्ये डुडुळगाव म्हणून जे आपला शहरातला भाग आहे, तिथं जमीन घेऊन स्वतः जमीन विकत घेतात बांधकाम व्यावसायिक किंवा संबंधित लोक, आणि 350 ते 4,000 रुपये प्रति स्क्वेअर फीट दराने फ्लॅट विकतात. मी खोटं सांगत नाही, तिथं डुडुळ गावाला. आणि आपल्या महानगरपालिकेत केवळ बांधकामाकरता 4 ते 4,500 रुपये प्रति स्क्वेअर फीटचा खर्च येतोय. हे असलं भ्रष्टाचार चाललेला, असलं धुलाई आपल्या महानगरपालिकेची चाललेली आहे. मला नागरिकांना आवाहन करायचं, आता वेगवेगळ्या ठिकाणी देखील तू फॉर्म काढ, तुला हे करू, तुला ते करू, वगैरे वगैरे हे सगळे प्रकार चालले. पिंपरी चिंचवडमध्ये आमच्याकडे पण काम करत असताना केंद्रातली, राज्यातली, जिल्ह्यातली, तालुक्याची, गावची सगळीच त्या ठिकाणी कामकाज आम्ही बघायचो, म्हणजे त्याला आपण सत्ता म्हणतो, तिथं आमची लोक होती. पण आम्ही सत्तेचा उत्मात होऊन दिला नाही, माज होऊन दिला नाही. आता सत्तेची मस्ती, नशा आणि नाच आलेला आहे, आणि त्यामुळे या सगळ्या घटना घडत आहेत. हे माझ्या पिंपरी चिंचवड नागरिकांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. स्मार्ट सिटीच्या बद्दल देखील ह्या प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्यामुळे हा प्रकल्प अपयशी ठरलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, आपल्या शहरात डक टाकण्यात आले. वास्तविक आपण ज्यावेळेस रस्ते केले ना, त्याच वेळेस डक टाकलेले होते, आणि केबल नेटवर्क टाकण्यात आलं. या प्रकल्पासाठी 250 कोटीचं टेंडर काढलं, आणि हा प्रकल्प पूर्णपणे फसला. जमिनी खाली केबल टाकण्याचं काम त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींनीच रस्त्याच्या अलीकडं पलीकडं वाटून घेतलं, आणि इंटरनेटची केबल नाजूक असल्यानं नेहमीच सांगतात की 1.5 मीटर म्हणजे 5 फूट खाली टाका, आणि ती बंधनकारक आहे. मात्र खोदकामाचं पैसे वाचवण्यासाठी प्रत्यक्ष खोदाई केवळ गुडघ्यापर्यंतच लेवलपर्यंत खोदून डक टाकण्यात आला. त्यामुळं नेटवर्क सुरू होण्यापूर्वीच डॅमेज झालं. अब्जावधी रुपये खर्च करून तयार केलेला प्रकल्प 7-8 वर्षात बंद झाला. हे आपणच पत्रकार म्हणून माहिती घ्या. 600 किलोमीटर केबल नेटवर्क पैकी फक्त 200 किलोमीटरचं केबल नेटवर्क हे आज डॅमेज झाल्यामुळं प्रकल्प पूर्णपणे फसलेला आहे. अंदाजपत्रकात डकच्या बोगस किंमत दाखवलेली आहे. ठेकेदारांनी डकच्या उत्पादनात प्राप्त झालेले
डक्ट कॉईलची चलनं बिलं ही सादर केल्यावर बिलं अदायगी करण्यात आलेली आहे. खरं तर समोर आल्यास इस्टिमेट तयार करताना केलेली बनवेगिरी उघड होऊ नये म्हणून डकच्या उत्पादकाकडूनच प्राप्त झालेल्या डक कॉईलच्या प्रत्येक चलनांवरील बिलावर डक दराला व्हाईटनर लावून सादर करण्यात आलेले तेच व्हाईटनरचे पुरावे मी आता याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो. व्हाईटनर लावलाय त्याच्यामध्ये त्याला जागृती ही साधारण परिस्थिती कोणाला बघायचे इतर बघायचे असेल तर आपण बघू शकता. त्याचबरोबर आपल्या ई क्लासरूम पत्रकार मित्रांनो जरूर स्मार्ट क्लासरूम असले पाहिजे. या प्रकल्पात सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. मी जे पहिली दोन्ही भाषणं केली भ्रष्टाचार नि पोखरली महानगरपालिका कर्जबाजारी केली हे चित्र आपल्याला बदलायचंय. म्हणून आम्ही आज दोन्ही राष्ट्रवादीने युती केली आणि आज लोकांच्या समोर आम्ही जातोय. त्याच्यामध्ये या प्रकल्पांतर्गत महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेत ई क्लासरूम योजनेमुळे प्रत्येक वर्गखोलीत 1.5 लाख रुपये प्रति टीव्ही नीट आहे का. त्याच्यामध्ये व्हीयू कंपनीचा 65 इंच टीव्ही बसवण्यासाठी टेंडर मंजूर झालं. 1000 पेक्षा जास्त वर्ग खोल्यांमध्ये टीव्ही बसवण्यात आले. टेंडर मध्ये एका टीव्हीची मंजूर किंमत 1.5 लाख रुपये इतकी होती. परंतु बाजारभावाप्रमाणे व्हीयू कंपनीचा 65 इंच टीव्हीचा प्रत्यक्षात किंमत मित्रांनो फक्त 55,000 इतकी आहे. ई क्लासरूम योजनेच्या नावाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. महानगरपालिकेच्या 123 शाळांमध्ये ई क्लासरूम लागू केलं परंतु इंटरनेट कनेक्टिव्हिटीच नसल्यामुळं शिक्षकांना एकतर त्यांच्या मोबाईल वरील मर्यादित इंटरनेटद्वारे अथवा खाजगी इंटरनेट कनेक्शनद्वारे किंवा डाउनलोड केलेल्या ऑफलाईन शैक्षणिक साहित्याद्वारे शिकवावं लागतं आणि शिक्षकांना ई क्लासरूमसाठी आवश्यक असणारं आधुनिक प्रशिक्षण द्यावं लागतं. आपण जसं पहिल्यांदा संगणक काढला आम्ही राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्या संगणकाचं कोर्स करण्याच्या करता सवलत दिली आणि त्यांना तो कोर्स करायला लावला. ह्याच्यामध्ये हे सगळं जे झालं ते ई क्लासरूमचा असा खेळखंडोबा केला. काय यांना राईट आहे गोरगरिबांची मुलं त्या शाळेमध्ये शिकतात. ई क्लासरूम झाली असली तर ह्या सगळ्या सुविधा माझ्या गोरगरिबांच्या मुलांना मुलींना मिळाल्या नसत्या. त्याचबरोबर तुम्हाला आठवत असतील तत्कालीन स्थायी समितीचे चेअरमन नितीन लांडगे ऑगस्ट 2021 मध्ये लाच घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यांना होल्डिंगच्या वर्क ऑर्डर मध्ये काही लाखाची लाच मागणी प्रकरणी अटक केली ज्यात त्यांच्यासह इतर 5 जणांचा समावेश होता. महानगरपालिकेच्या इतिहासात पिंपरी चिंचवडकरांनो कधी असं घडलेलं नव्हतं परंतु मनपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याला अशा प्रकारे अटक झाली. हे मागच्याच मधलं उदाहरण 17 ते 2022. पण 4 वर्ष निवडणुका पुढे गेल्यामुळं हा मुद्दा मी काढला आणि तुमच्या समोर ठेवलाय. रस्ते खोदाईच्या करता पण एक माफिया इथं तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये रस्ते खोदाई झालेली नाही. गॅस पाईपलाईन इंटरनेट केबल सांडपाणी वाहिन्या पाणी पुरवठा या नावाखाली तुमच्या माझ्या शहराची अक्षरशः साळण केलेली रस्त्याची यातील मोठा भाग बेकायदा रस्ते खोदायचा असून त्यामुळं शहराचं नियोजन पूर्णपणे कोलमडलेलं आहे. खोदाई माफिया जसं लँड माफिया वाळू माफिया भंगार माफिया तसा ते खोदाई माफिया सुरू झाला. त्याच्यामध्ये जिओ एअरटेल वोडाफोन यांच्यासारख्या अनेक खाजगी कंपन्या आणि कंत्राटदार हे राजरोसपणे मनपाची कोणती अधिकृत परवानगी न घेता रस्ते खोदतात किंवा 1 किलोमीटरची परवानगी घेऊन प्रत्यक्षात 3-4 किलोमीटर खोदाई केली जाते. रस्ता खोदल्यानंतर तो फक्त माती टाकून खड्डे बुजवले जातात. त्यामुळे पहिल्याच पावसाळ्यात रस्ते खचण्याचं प्रमाण त्या ठिकाणी होत आहे. अनधिकृत खोदाईमुळे कोट्यवधी रुपयाचं शुल्क जे महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये यायला पाहिजे ते येत नाही आणि एकदा रस्ता खराब झाला की पुन्हा दुरुस्तीसाठी जनतेच्या टॅक्सचाच पैसा वापरला जातो. म्हणजेच एकाच रस्त्याची खोदाई शुल्क न मिळणं आणि पुन्हा दुरुस्तीचा खर्च असा दुहेरी फटका आपल्या इथं बसतो. वास्तविक मी बघितलेलं आहे कारण माझ्याकडे पण महावितरण म्हणजे ऊर्जा खातं होतं. त्यावेळेस ऊर्जा खात्याची केबल टाकायला पण ते आमच्याकडनं पैसे घ्यायचे
खोदायला आणि नंतर ते डांबरीकरण करण्याच्या करता अशा प्रकारे हेच कामं घेतात आणि यांच्या दादागिरीमुळं अधिकारी गचखाऊ भूमिका घेतात. हे आम्हाला बंद करायचंय. त्याकरता उद्याच्या 15 तारखेला माझ्या पिंपरी चिंचवडकरांनी आम्ही जी युती केलेली आहे घड्याळ आणि तुतारी ह्या माझ्या उमेदवारांना त्यांनी निवडून द्यायचंय. मला विनंती आहे माझी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रारूप विकास आराखड्यात नागरिकांच्या मध्ये पत्रकार मित्रांनो खूप मोठी नाराजी आहे. 50,000पेक्षा जास्त हरकती दाखल झालेल्या आहेत. 50,000 कशाला म्हणतो तो, एवढ्या हरकती. आळंदी लगत कत्तलखाना प्रस्तावित आहे. आता आळंदी माऊलीचा परिसर, तिथं कत्तलखाना काढायचं काही कारण आहे का? तिथं आरक्षण टाकलंय म्हणजे मुद्दाम काहीतरी नवीन समस्या झाली पाहिजे. हे कुणालाच पटणार नाही. कुठेतरी भावनिक मुद्दा करायचा, समाजामध्ये ते निर्माण करायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कत्तलखाना आळंदीच्या जवळ प्रस्तावित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या मागची विभागसृष्टीच्या जागेवर मैदानावर पोलीस स्टेशनचं आरक्षण प्रस्तावित आहे. म्हणजे मुद्दा आंबेडकरी समाजात रोष निर्माण त्याच्यात झाला आहे. हे यांना कळत नाही का? यांना विजन नाहीये. मी खरंच सांगतो, आम्ही काम करताना मी आजही बघा आम्ही आढावा बैठका घेतो, 6ला जाऊन काम पाहतो. पत्रकार म्हणतात 6ला कशाला इतक्या लवकर जात असतात? त्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून जात असतो. बाकी मला फार हाऊस आहे म्हणून नाही, पण गर्दी कमी असते, आपल्याला काम नीटपणे करता येतं, त्याकरता जात असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये याच मैदानावर माझ्या माहितीप्रमाणे पैगंबर जयंती देखील साजरी केली जाते. अल्पसंख्याक समाज पण आता तिथं पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकल्यामुळे नाराज आहे. वीर चाफेकर बंधू यांच्या स्मारकाच्या विस्तारीकरणाचं आरक्षण ज्या जागेवर प्रस्तावित केलं त्याच जागेवर यापूर्वी खासगी बांधकाम करण्याकरता अधिकृत परवानगी देण्यात आलेली. हे काय चाललेलं आहे? वीर चाफेकर बंधूंचं योगदान तुमच्या माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या करता ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, स्वतः शहीद झाले, अशा पद्धतीनं ह्या गोष्टी अधिकृत परवानगी घेऊन बांधण्यात आलेल्या बांधकामावर आरक्षण, रस्ते रुंदीकरण प्रस्तावित, 25-30 वर्षापासून बांधण्यात आलेल्या घरांवर आरक्षण, रस्ते रस्ता रुंदीकरणाकरता प्रस्तावित, हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली. पूर रेषेमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आले. टेकड्या गायब करून निवासीकरण करण्यात आलं. अनेक नाले पाणवठे गायब करून त्या जागी निवासी विभागात समाविष्ट करण्यात आल्या. अनावश्यक आरक्षण टाकून सामान्य नागरिकांच्या जमिनीवर आरक्षण टाकण्यात आली व बिल्डरांच्या जमिनी मोकळ्या करण्यात आल्या. चिखली येतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 250 एकर जमिनीवर सुपर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमर्शियल कॉम्प्लेक्स या प्रयोजनाचं आरक्षण लादण्यात आलं. आता तेच क्षेत्र दलालांच्या मार्फत कमी भावानी खरेदी करण्याचं काम कोण करतंय याचा नीट आपण सगळ्यांनी विचार करा. आज जे कोणी इथलं प्रतिनिधित्व करतात ही लोक आहेत. निगडी यमुनानगर येथील प्राधिकरणाकडनं अधिकृत खरेदी करण्यात आलेली घरं, बंगले हे रेडझोनमध्ये समाविष्ट करण्यात आले. तळवडे, चिखली, भोसरी, दिघी या ठिकाणी रेड झोन कायम करण्यात आलेले. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो चाललेल्या. माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे काही मी तुम्हाला सांगतोय हे विथ प्रूफ पुराव्यासहित इथं सांगतोय. माझी आपल्याला विनंती आहे, मी या पिंपरी चिंचवडमध्ये जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार न करता विकासाच्या अनेक गोष्टी केल्या. कार्यकर्त्यांची फळी चांगली घडवली, निर्माण केली. त्याच्यामध्ये काहींना विधान परिषदेवर पण मी संधी दिली, काहींची नाराजी पत्करून त्याच्यामध्ये मी काहींना स्थायी समितीचं चेअरमन केलं. कितीतरी अशा प्रकारची नावं मला तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येतील. मी कधीच या शहराचा विकास करताना व्यक्तिगत हेतू ठेवला नाही. आपल्या काळात विकास कामांचा झपाटा आणि दर्जा कसा असायचा तुम्ही मित्रांनो आठवा. माझ्या काळामध्ये आम्ही सगळे बघायचो त्यावेळेस डिवायडर मधली झाडं जिवंत असायची, त्याला पाणी टाकलेलं असायचं. आता डिवायडरची झाडाची काय अवस्था, तिथली मुरुम कुणी काढत नाही, पाणी कुणी टाकत नाही, कुणी बघत नाही. ह्यांचं एकमेव लक्ष कुठं काय भ्रष्टाचार करून पैसे कमवता येतील एवढा एकलबी कार्यक्रम चाललेला. कुठंही अशा पद्धतीनं
हे काम चांगल्या पद्धतीनं झालं. आता मेट्रोला पण तुम्हाला माहिती आहे, आता अण्णा इथं बसलाय, इथनं मला वाटतं चिंचवडवरून तिथून दिल्लीपर्यंत 3 स्टेशन होती. यांनी मला सांगितलं दादा अजून एक स्टेशन पाहिजे. आम्ही केलं ना. मी नेहमी म्हणतो आम्ही कामाची माणसं आहे, आम्ही बिनकामाची माणसं नाही. आमच्यावर आरोप झाले, बिनबुडाचे झाले, आम्ही त्यावेळेस निरसन करायला कमी पडलो आणि त्याचा फटका आम्हाला बसला. परंतु आज झड दाकट दिवसा ढवळ्या लुटारींची टोळी इथं निर्माण झालेली आणि हे सगळं आकडेवारीनं तुम्हाला सिद्ध करून दाखवलेलं आहे. उलट आपलं उत्पन्न दरवर्षी वाढतं, कारण इमारती होत आहेत. तुम्ही बघा, सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या इथं असणारे टॉवर आणि आता झालेल्या सोसायट्या ह्या बघितल्या तर पत्रकार मित्रांनो, काही काही सोसायट्या 2,500-2,500 हजार लोक तिथं राहतात, त्यांचा टॅक्स येतो आम्हाला. मी आज तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगतो, परंतु 2-3 दिवसांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आम्ही याच्यावर काय उपाय करणार ते मी सांगणार आहे. मी नुसती टीका करणार नाही, मी माझ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आज ह्याचं आपल्या महानगरपालिकेचं वजवाटोळ करण्याचं काम यांनी चालवलेलं आहे. परंतु ते पुन्हा आपल्याला पूर्ववत करण्याच्या करता काय आमचा कार्यक्रम आहे तो पण मी तुम्हाला पुढच्या प्रेसला सांगणार आहे. पर्यावरणाचं तर मित्रांनो काडीचं घेणं देणं नाहीये. मला तुम्ही सांगा, आमच्या काळात आम्ही वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन ह्याला प्राधान्य द्यायचो. मी कित्येकदा ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विचारा, गाडीत जाताना झाडं चुकलेले असेल तर मी आयुक्ताला फोन करायचो, काय चाललंय. शेवटी आपण आपलं स्वतःच म्हणून जे काही आपलेपणाने काम करतो तसं काम प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी कुणी प्रयत्न करतंय का? आज नदीचं काय प्रदूषण चाललेलं आहे, आज नदीमध्ये कसा राडारोडा टाकला जातोय, महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचा कसा बोजवारा उडालेला आहे, ज्या पद्धतीनं करवाळ केली त्या पद्धतीनं सुविधा दिल्यात का नाही दिल्यात. शहराच्या विकासावर समोरासमोर येऊन चर्चा करण्याचं माझं आव्हान आहे. किंवा शहराचा विकास मी केला नाही, त्यात माझं योगदान नाही, ही हिंमत असेल तर त्यांनी समोर येऊन त्या ठिकाणी सांगावं. या शहराला आम्ही जीव लावला, या विभागाचा प्रतिनिधी या नात्याने खासदार म्हणून मी राजकारणाला सुरुवात केली. मी काही महिने होतो, 6 महिने होतो, पण तरी देखील त्याच्यानंतर सतत माझ्या राज्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना पिंपरी चिंचवडला कसं आपल्याला झुकतं माप देता येईल हा प्रयत्न केला. या शहरातील विकासकांनी एक माझी ओळख कामाचा माणूस म्हणून केलेली आहे. अशा पद्धतीनं पण आपण पाहू शकता. कधी माझ्या कारकिर्दीमध्ये म्हणजे आमच्या 25 वर्षाच्या, माझ्या म्हणजे आमच्या राष्ट्रवादीच्या किंवा काँग्रेसच्या ह्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जर कोणी पत्रकार मित्रांनी पण आम्हाला सांगितलं की दादा इथं कुठंतरी गडबड होते, तर आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना बोलवायचो, हे असं चालणार नाही. आम्ही आमच्या आयुक्तांना बोलवायचो, त्यांनाही त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सांगायचो, कारण हे शहर आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी होतं. ह्या गोष्टी पण आपण या निमित्तानं ध्यानामध्ये घेतल्या पाहिजेत अशी माझी आपल्या सर्व पत्रकार मित्रांना विनंती. आम्ही नवे चेहऱ्यांना संधी दिली, काही अनुभवी लोकांना संधी दिली आहे. आम्ही त्याच्यामध्ये आता प्रचाराची यंत्रणा सगळ्या काही गोष्टी सिस्टमॅटिक पद्धतीनं राबवणार आहेत. आम्हाला कुठेही आचारसंहितेचा भंग करायचा नाही. मित्रांनो, एक माझी बहिणी सकाळी मला भेटायला आली होती. ते म्हणले दादा, एका प्रभागात एका मुलाचा अर्ज होता, अक्षरशः सिनेस्टाईलने त्याचा पाठलाग केला, त्याला पकडला, त्याला काही लोकांनी गाडीत घातला आणि उमेदवारी अर्ज मागे घेतला. म्हणजे ही आपल्याला कायदा सुव्यवस्थेच्याही बद्दल त्या ठिकाणी मोठं काम करावं लागणार आहे. जर राजकीय वरदास्त असला तर कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी अडचणीत येते. ही पण गोष्ट तुम्ही बघा. 25 वर्षात गाड्या फोडणं, म्हणजे आमच्या काळात तसं होत नव्हतं. आता गाड्या फोडणं, ती काय कोयता गॅंग, ती काय स्कूटर जाळणं, अशी दहशत निर्माण करणारी काही लोक नाही, मुलं की ते असतात 18 वर्षाच्या आतले आणि त्यांच्यावर काही
गुन्हे म्हणजे कलम लावायची म्हटलं तरी अडचणी येतात कायद्याच्या. अशा पद्धतीनं माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे, माझी आपल्याला सगळ्यांना हेही सांगणं आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही माध्यमातून नव्या आणि चांगल्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. महिलांची सुरक्षा अतिशय गंभीर असा महत्वाचा विषय आहे. शहराच्या वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे. आम्ही एवढे प्रशस्त रस्ते त्या काळामध्ये बनवले, त्यामुळे एका ठिकाणून दुसरीकडे जाताना 10 मिनिटं लागत होती, आता 1-1 तास लागतो. शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी आम्ही काही नवीन उपाययोजना केल्या पाहिजेत, त्या पण मी तुम्हाला पुढच्या वेळेस सांगेन. आम्हाला ना भय ना भ्रष्टाचार म्हणून सत्तेत आलेल्या स्थानिक लोकांनी शहरात संपूर्ण निधीचं आणि महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचं वातावरण तयार केलेलं आहे. शहरातील अल्पसंख्याक उमेदवारांना दमदाची पैशाचा आम्ही दाखवून त्यामध्ये प्रकार या ठिकाणी सुरू आहे, अशाही बातम्या येत आहेत. लोकशाही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. जनतेने नोंद घेऊन अशा प्रवृत्तीच्या लोकांना खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे. पवना नदी, इंद्रायणी नदी, मुळा नदी या 3 प्रमुख नद्यांच्या मध्ये आपली ही उद्योग नगरी वसलेली आहे. ह्या नद्यांचा जाणाऱ्या सांडपाण्याचा कोणतीही प्रक्रिया न करता डायरेक्ट नदीपात्रात सोडतात. त्या न केल्यामुळं ते त्याच्यावर सिवरेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये ट्रीटमेंट न केल्यामुळं कामाचे पैसे उकळले जातात. काही अधिकारी दबावाला आमिषाला बळी पडतात. अशा दुर्दैवी घटना इथं चाललेल्या आहेत. जॅकवेलच्या कामात भ्रष्टाचार, उदळवाडीच्या कारवाईत लघुउद्योजक उद्ध्वस्त झालेला आहे. कित्येक लघुउद्योग मी पण सुधारणा केल्या, पण आम्ही कुणाला वारंवार सोडलं नाही, त्यांची पर्यायी व्यवस्था केली. आज इथं आपल्याला काही ठिकाणी हॉकर झोन करावे लागतील, ते मी पुढच्या वेळेस सांगेन. प्राणी संग्रहालयात ठेकेदारांच्या तिजोऱ्या भरल्या जातात. स्मार्ट सिटी घोटाळ्यामध्ये देखील गडबडी आहे. सफाई कामगारांच्या कामात मोठा घोटाळा, त्याच्यामध्ये गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर, एजी एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट या 2 ठेकेदारांच्या विरोधात 23 जुलै 2021ला तक्रार नोंदवण्यात आलेली आहे. कचऱ्यामध्ये देखील भ्रष्टाचार चाललाय. शहरात दक्षिण आणि उत्तरेत असे 2 भाग करून बायो मायनिंग या गोंडस नावाखाली 45 कोटी 92 लाख रुपये या कामात भ्रष्टाचाराचं पुरण बनवलेलं आहे. मोबाईल टॉवर घोटाळा, टॉवर अधिकृत करण्यासाठी महानगरपालिकेच्या बांधकाम परवाना विभाग आणि कर संकलन विभागाचं संगणन करून पैसे लाटले जातात. कुत्र्याचं नसबंदीचं सांगितलं, अर्बन सीटचं सांगितलं. त्याच्यामध्ये 1.25 किलोमीटर रस्त्यासाठी पत्रकार मित्रांनो खर्च किती असावा? 81 कोटी. 1.25 किलोमीटरचा रस्ता, 81 कोटीचा खर्च. काय चाललंय म्हणजे फार लुबाडणूक, अशी लुबाडणूक कधी पुढे बघितली नव्हती. टेल्को रस्त्यावर मुळा नदी सुधार कार्यक्रम 300 कोटीचा, स्वच्छतेच्या निविदा. पण शहर तुम्हाला स्वच्छ दिसतं का? धूळ आणि कचरा त्या ठिकाणी दिसतो. पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे. राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये. त्यामुळे शहरामध्ये लुटारू गँग तयार झालेली आहे आणि याच भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे. आणि थांब ना बाबा, जरा कळ काढ जरा. त्यामध्ये निवडणुकीच्या मैदानात आम्ही उतरलोय. जनतेने माझे या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्व स्तरातल्या जनतेला आव्हान आहे, तरुण वर्गाला, मध्यमवर्गीयांना, वडीलधाऱ्यांना, सर्व क्षेत्रातल्या, की तुम्ही आम्हाला साथ द्या. आज मी या निमित्तानंच ही खरी तर पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं माझी पुढची प्रचाराची पण सगळी लाईन तशा पद्धतीनं राहणार आहे. माझं तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांनो माहिती आहे की ह्या शहरावर माझं मनापासून प्रेम आहे. या शहराबद्दल मला आत्मीयता आहे. या शहराची काळजी मला मनापासून घ्यावीशी वाटते. आता लोक येतील जातील, पण शेवटी हे शहर आपल्याला सगळ्यांना सांभाळायचंय आणि त्याच्यात 92 ते 2017 तुम्ही जशी साथ दिली, त्याच्यात कुठं काही त्रुटी राहिल्या असतील तर ते मी दुरुस्त करेन. कारण माझ्या सुरुवातीच्या काळात या शहराने मी त्यावेळेस
कुठलंही काम न करता भरभक्कम पाठिंबा 91ला दिलेला होता. मी पाहिलेलं स्वप्न या शहरातील मी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे या शहराला देश पातळीवर एक नवी ओळख आपण निर्माण करून दिलेली आहे. पण अलीकडच्या काळात जर बघितलं तर ते भगवत नाही. पत्रकार मित्रांनो, कर्ज काढून सण साजरा केला जातोय. इथल्या पुढाऱ्यांनी जसं रूल काढून सण साजरा करू नये असे जुनी लोक आम्हाला सांगायची. शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं होण्याची एवढी राक्षसी भूक या शहरांची परिस्थिती बिघडवलेली आहे. मला हे बघवत नाही म्हणून मी आमच्या वेगवेगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा त्याच्यामध्ये जीव तोडतो हे मी मनापासून आपल्याला सांगतो. मी तुम्हालाही पत्रकार मित्रांना सांगेन, आम्ही आमच्या 25 वर्षात काय केलं आणि यांनी यांच्या 9 वर्षात आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका कशी कर्जाच्या खाईत लोटली हे आपण सगळ्यांनी पाहावं आणि प्रत्येकाने आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान त्या ठिकाणी करावं असं आवाहन मी या निमित्तानं करतो. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.